तो फर्स्ट आपण QPSK परफॉर्म करतोय. त्यामध्ये 2 चॅनल आहेत. तर 2 चॅनलचं फर्स्ट ग्राउंड आपण कॉमन करून घेऊ. CROचे 2 चॅनल आपण त्याचे कॉमन करून घेतले. त्यानंतर फर्स्ट आपण काय करू, पॅटर्नला ऑब्झर्व करून घेऊया. तर चॅनल 1ला ते कनेक्ट केलं पॅटर्न 1ला. तर आपण पॅटर्नला ऑब्झर्व करूया. तर हा आपला पॅटर्न आहे. पॅटर्न 0 1 0 1 0 1 1 0 0 हा पॅटर्न आहे. तो रिपीट होतोय परत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, पॅटर्नला आपल्याला आउटपुट पॅटर्नचं जे आउटपुट आहे ते द्यायचं इनपुटला. O आणि E डेटा जनरेटर. O आणि E म्हणजे ऑड डेटा आणि इव्हन डेटा. ऑड डेटा जो आपलं सिग्नल आहे त्याला काय करणार, ऑड आणि इव्हन मध्ये सेपरेट करणार. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करूया, ऑड आणि इव्हनला ऑब्झर्व करूया. ऑड आणि इव्हन दोन्हीला ऑब्झर्व केलं. स्टार्ट. XY मोड. हा आपला ऑड डेटा आहे फर्स्टवाला, आणि सेकंडवाला इव्हन डेटा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, ऑड डेटा हा ऑड डेटाचा जो मल्टिप्लायर आहे त्याला द्यायचा. त्यानंतर इव्हन डेटा हा इव्हन डेटाच्या मल्टिप्लायरला द्यायचा. त्यानंतर आपल्याला साईन आणि कॉस वेव्स या मल्टिप्लायरला इंटरनली कनेक्टेड आहेत. तर आपण त्याला ऑब्झर्व करणार आहोत. तर नेक्स्ट चॅनल 1 चॅनल 1 आपण देऊया एला, पॉईंट ए. चॅनल 2 हा पॉईंट बीला देऊया. त्यानंतर आता इथे काय होतंय, तर जो आपला ऑड आणि इव्हन डेटा आहे तो मल्टिप्लाय होतोय साईन आणि कॉस सोबत. आता ऑड डेटा कशासोबत मल्टिप्लाय होतोय, साईन सोबत, आणि इव्हन डेटा आहे तो मल्टिप्लाय होणार आहे कॉस सोबत. ठीक आहे. तर हे मॉड्युलेशन आपलं PSK मॉड्युलेशन होत आहे. आता यामध्ये बघा, हा कॉसचा फेज शिफ्ट आहे आणि हा साईनला काय W आणि M टाईपमध्ये येणार, आणि कॉससाठी डायरेक्ट स्ट्रेट लाईन येणार. त्यानंतर आता ऑब्झर्व झाले आपले की सेपरेट जे इव्हन डेटा आहे, सो इव्हन डेटाला मल्टिप्लाय केलं साईन सोबत, ऑड डेटाला मल्टिप्लाय केलं कॉस सोबत. आता त्यांना आपण ॲड करायचं. हे झाले काय की फेज शिफ्ट 2 वेळा झाला. तर आता आपल्याला QPSK म्हणजे काय 4 वेळा फेज शिफ्ट झाला. तर इव्हन डेटाचा 2 वेळा आणि ऑड डेटाचा 2 वेळा, याला ॲड केल्यानंतर काय होणार, QPSK 4 फेज शिफ्ट. तर आपण ते ऑब्झर्व करूया. आता ते आपण कशावरती, चॅनल 1 वरती ऑब्झर्व करू. चॅनल 2ला ऑफ केलेलं आहे. नाही 1 आहे. डिस्टॉर्टेड येती है. डिस्टॉर्टेड येती है. शिफ्ट नाही, येलो चॅनल 1 असतं आणि चॅनल 2 आउटपुट आहे.
त्यामध्ये 4 फेज शिफ्ट आले पाहिजे. तर हा एक फर्स्ट फेज शिफ्ट जो आपल्याला साईन कॉस वेव्हमुळे आलेला आहे. नेक्स्ट आहे टाईपचा, कुठे दिसतो मागे गेला, नाही पुढ्याचा आहे, पॉज कर. नेक्स्ट आहे डब्ल्यूचा फेज शिफ्ट आणि नेक्स्ट परत कॉसचा फेज शिफ्ट येईल. हा एक कॉसचा फेज शिफ्ट. आता हे डिस्टॉर्टेड असल्यामुळे थोडंसं समजणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट आपला पार्ट आहे रिसिव्हर. हां एक्सपायर मोडचं. तर एक चॅनल आपण आता QPSKचं आउटपुट दिलेलं आहे. नेक्स्ट चॅनल आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे साईन इनपुट आहे किंवा कॉस इनपुट आहे. तर या साईनला एक चॅनल मी साईनला कनेक्ट केला, चॅनल नंबर 2 आणि चॅनल नंबर 1 आहे तो QPSKला कनेक्ट केला, QPSKच्या आउटपुटला. तर आपण आता हे ऑब्झर्व करणार आहे. तर आता आपल्याला XY मोड याचा हे करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. तर एक्वायरमध्ये जायचं. एक्वायरमध्ये गेल्यानंतर XY मोड ऑफ आहे तर त्याला ऑन करायचं आणि इथे आपल्याला आउटपुट येतं. आता थोडंसं वायर्समुळे डिस्टॉर्टेड असल्यामुळे डिस्टॉर्टेड आपल्याला आउटपुट दिसतंय. तरी आपलं XY मोडचं आउटपुट. आता नेक्स्ट पार्ट आहे रिसिव्हर. तर जे QPSK आउटपुट आहे आपण ते रिसिव्हरला देणार. आता रिसिव्हरमध्ये आपण फर्स्ट काय केलं होतं की जेव्हा आपण जनरेट करत होतं इवन आणि ऑड डेटा, तर आपण आता फर्स्ट इवन आणि ऑड डेटाला रिकवर करणार, त्यानंतर जो आपला पॅटर्न होता त्याला रिकवर करणार. तर नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, QPSKचं आउटपुट हे इनपुटला द्यायचं रिसिव्हरच्या इनपुटला दिल्यानंतर आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे C आणि D. C आपला हा इवन डेटाचा आउटपुट असणार आहे आणि D हा ऑड डेटाचा आउटपुट असणार आहे. तर आपल्याला इवन आणि ऑड, तर यामध्ये बघू शकता तुम्ही हा डिस्टॉर्टेड येतोय पण असं नाही यायला पाहिजे. हां असं नाही यायला पाहिजे. जर फिल्टर केल्यानंतर परत ओरिजिनल सिग्नल येतो आपला. तर हा इवन डेटा आणि ऑड डेटा. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट काय आहे, तर आपल्याला चॅनल 1 वरती, तर चॅनल 1 वरती आउटपुट आपलं जे इथे आउटपुट दिलेलं आहे रिसिव्हरचं, ते काय होणार, या दोन्हींना ॲड करून आपल्याला आउटपुट येणार इवन आणि ऑड डेटाला. ते इवन आणि ऑड डेटाला आपण ॲड केल्यानंतर आपला ओरिजिनल आपला सिग्नल हा ओरिजिनल सिग्नल फर्स्ट पॅटर्न काय होता आपला 1 0 1 0 1 1 0 0. तर सेम पॅटर्न आपल्याला रिकवर झालेला आहे.